थेट दृश्यात आपण पाहूया साताऱ्यातली। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। कोयना धरणाचे दरवाजे 6 वक्र दरवाजे 1.5 फुटानं आता उघडलेले आहेत। मुसळधार पाऊस, नदीकाठच्या गावांना आता सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, शशिकांत सूर्यवंशी। शशिकांत, या ठिकाणी आपण पाहतोय कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। पहिली थेट दृश्य लोकशाही मराठीवर। नक्कीच लागवीची जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढ होताना एकंदरीतच पाहायला मिळते। त्यामुळे कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.5 फुटांनी उचलण्यात आले आहेत। त्याच्यातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर यापूर्वी देखील 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा पायथा विद्युत ग्रहामार्गे कोयना नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आता एकूण जर आपण विसर्ग पाहिला तर 7100 क्युसेक पाणी आहे कोयना नदीमध्ये आता सध्या प्रवाहित आहे। त्यामुळे कोयना नदी आता काही वेळात दुथडी भरून वाहणार आहे। आपण जर पाहिलं तर पूर्वेकडील जी काही गावं आहेत, सांगली असेल, कराड असेल, या परिसरामधील जी नदीकाठची गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। या सगळ्या गोष्टीकडे जर आपण पाहिलं तर मात्र गेल्या काही दिवसापासून कोयना धरण कधी भरणार ही सगळी चिंता, हे लक्ष होतं हे सर्वांचं या कोयना धरणाकडे लागले होतं। मात्र आता कोयना धरण 75 टीएमसी पाणी आता झालेला आहे। 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणामध्ये सध्या 75 टीएमसी पाणी साठा झाल्यानंतर धरण प्रशासनानं धरणाची पाणी पातळी आणि येणाऱ्या काही दिवसातील पाण्याचा व्यवस्थित नियोजन करण्यासाठी हे आज पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। जर पावसाचा जोर वाढत चालला तर मात्र धरणाच्या विसर्गामध्ये आणखी वाढ केली जाऊ शकते असा देखील अंदाज वर्तवलेला जातोय। आता हळूहळू आपण जर पाहिलं तर 6 वक्र दरवाजातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि काही वेळातच हे पाणी कोयना नदी पात्रात आता येणार आहे। लघवीजी अगदी शशिकांत, आता आपण पाहतोय आणखी 2 दरवाजातला पाणी हे सोडण्यात आलेलं आहे। 4 दरवाजातलं हे पाणी हे सोडण्यात येते। आणखी 2 दरवाजातला पाणी देखील सोडलं जाईल। 6 वक्र दरवाजांमधून हे पाणी सोडलं जात आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। त्या दृष्टिकोनातून काय खबरदारी बाळगली जाते? नक्की जर आपण पाहिलं तर नदीकाठची जी काही गावं आहेत, कोयना नदी ही पाटण, कराड आणि सांगली चा जो काही भाग आहे या भागातून ही नदी जात असते आणि नदीकाठचे जे काही मोटर पंप असतील शेतकऱ्यांचे, त्याचबरोबर छोटे छोटे साखव पूल असतील, त्या ठिकाणी प्रशासनानं 24 तास अगोदर सूचना करण्यात आलेल्या आहे। कोणीही ज्या ठिकाणी छोटे पूल आहेत त्या पुलावरून जर पाणी जात असेल तर तुम्ही त्या पुलावरून जाऊ नका अशा देखील सूचना आहेत त्या इथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या आहेत। त्याचबरोबर कराडचा काही भाग असेल, तिकडे सांगलीचा भाग असेल पूर्वेकडचा, त्या देखील ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश आहेत ते प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। त्याच पद्धतीनं दोन्ही जिल्ह्याचे प्रशासन कामाला लागलेलं आहे। लागवीजी अगदी तुर्तास धन्यवाद शशिकांत, तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।